मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मिशन लक्षवेध आणि खेलो इंडिया योजनांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. भाजप क्रीडा आघाडी नागपूर महानगरने जिल्हा क्रीडा अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक पल्लवी धात्रक यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत या योजनांमधील कथित अनियमितता आणि सुविधांच्या अभावाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. भाजप क्रीडा आघाडीच्या म्हणण्यानुसार खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, पोषण आहार आणि आधुनिक सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अनेक केंद्रांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. ॲथलेटिक्स खेळाडूंना स्पाइक शूज, प्रशिक्षण साहित्य आणि प्रशिक्षकांची पूर्णवेळ उपलब्धता नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. टेबल टेनिस केंद्रात पुरेसे टेबल, बॉल आणि रॅकेट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले असून तक्रारीनंतर घाईघाईने काही सुविधा पुरविण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. शूटिंग प्रशिक्षण केंद्रात आवश्यक पिस्टल, रायफल, पॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नसतानाही प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर कुस्ती केंद्रात पूर्ण मॅट, क्रीडा साहित्य आणि पोषण आहार उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आघाडीने म्हटले आहे. महिला खेळाडूंच्या निवास आणि सुरक्षेच्या सुविधांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून निवासी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय 20 दिवसांहून अधिक काळ खेळाडूंना शासनाकडून मंजूर असलेला पोषण आहार मिळालेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रांमध्येही प्रशिक्षणाच्या वेळा, उपस्थिती, साहित्य वितरण आणि निधीच्या वापराबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे भाजप क्रीडा आघाडीने म्हटले आहे. आज आपल्यासमोर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की महाराष्ट्र शासनाची जी मिशन लक्षवेध योजना आहे ज्याचा उद्देशच असा आहे की समोरच्या 10 वर्षात आपल्या महाराष्ट्रातील मुलांना ऑलिम्पिक दर्जाकरता आपण तयार केलं पाहिजे. याच्यामध्ये काही गेमचा, खेळाचा या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आले होते आणि आम्हाला काही दिवसापासून 7-8 दिवसापूर्वीपासून काही कंप्लेंट या ठिकाणी क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येत होत्या, ज्याच्यामध्ये काही पालक आणि खेळाडूंनी सुद्धा कंप्लेंट केली आणि याची शहानिशा करण्याकरता आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला काल जेव्हा भेट दिली तर माननीय क्रीडा अधिकारी यांच्यासोबत जे वार्तालाप झालं त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निष्पन्न झाल्या की ही लक्षवेध योजना जी आहे ती बरोबर प्रकारे राबविण्यात येत नाही आहे. याचा कुठे ना कुठेतरी मिसयूज होत आहे. ज्या लक्षवेध योजनाकरता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच ही योजना नागपूर सोडली तर राबविण्यात आलेली नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या योजनेकरता जो निधी आहे तो निधी पण अजून उपलब्ध झालेला नाही. कुठलीही गडबड, कुठल्याही याच्याकडनं कोणताही आदेश न निघता आपल्या नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ही योजना कुठल्याही बेसिक सुविधा नसताना का सुरू केली, जेणेकरून त्या मुलांना कुठलाच त्याचा फायदा होत नाही आहे. ज्यांचा मेन उद्देश हा होतो की आपण कुठल्या लेवलकरता मुलांना तयार करतो, जेव्हा त्यांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध नाही तर ती मुलं तिथे येतील कशी. आणि जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा 20 पैकी काही गेममध्ये 2 मुलं येतात आहे, काही ठिकाणी 4 मुलं येतात आहे. दुसऱ्यांच्या प्रायव्हेट कोचिंग सेंटरवर ही योजना चालवतात. जर आपली जी स्वतःची जी योजना आहे ती आपण दुसऱ्यांच्या प्रायव्हेट सेक्टरवर चालवतो आहे तर मग गव्हर्नमेंटच्या या मिशन योजनेचा काही फायदा होणार नाही. आपले मुलं कुठेच या ठिकाणी स्टँड होणार नाही. आपल्याला ऑलिम्पिक दर्जाचे जर खेळाडू घडवायचे असतील तर अशी खूप घाई करून जी घाई आपल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेली आहे ती बिलकुलच म्हणजे न समजण्यासारखी आहे. याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विचार करावा आणि ही मिशन अजून या कशा चांगल्या प्रकारे करता येईल याचा त्यांनी विचार करून सगळ्या मुलांना न्याय द्यावा हीच माझी. I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.